मालन निंबाळकर, तुम्ही आता ठीक आहात ना? मला आता एक सांगा, तुमचे आणि जालिंदर निंबाळकर यांचे संबंध कसे होते? लय वाईट संबंध होते साहेब. माझ्या बायपणाचा या माणसानं कधी बी आदर नाही केला. कायम छळत आले मला. एक गोष्ट सांगा, तुम्हाला मूल बाळ होत नव्हतं म्हणून तुमचा छळ होत होता का? ऑब्जेक्ट माय लॉर्ड. हा काय प्रश्न आहे? छळ करणाऱ्या माणसाला कारण लागत नाही, युअर ऑनर. समोरच्या माणसाचे हाल करणं हा त्याचा हेतू असतो. माझे वकील मित्र असे प्रश्न का विचारतात? कारण मालन निंबाळकर यांच्या बाजूने कोणीही नसताना, त्यांना सगळेजण पाण्यात बघत असताना माझे अशील जालिंदर निंबाळकर यांनी त्यांना आश्रय दिला. मला माफ करा, जुन्या आठवणीमुळे मालन निंबाळकर यांना त्रास होत असेल तर, पण फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली ही कोर्टाची एक प्रोसिजर आहे आणि त्यासाठी मी काहीच करू शकत नाही. ठीक आहे, तुम्ही कंटिन्यू करा. बाबा, या उदीनं प्रसन्न ठीक होईल ना? अगं अगदीच बरा होईल. हा, तू देऊन तर बघ. ह्या उदीमध्ये सगळ्यांचं कल्याण करण्याची ताकद आहे. हा, दे दे दे. देते. सावकाशा. पण बाबा, मी काय म्हणते, या उदीने जर सगळ्यांचंच कल्याण होणार आहे तर ही उदी आधी तुम्ही चाटून बघा की. हा, घ्या. मी कसं काय? मी थोडी आजारी आहे. तू त्यालाच दे. हा, अहो, घ्या हो. भागू, लवकर जेवण घेऊन ये बाबांचं. ये आता भागू. हा, मी जेवायला बसतो. येते थांबा. हा. राजूताई, बसला ना बरोबर फटका? एकदम बरोबर बसलाय भागू. आणि तू जा आणि तुझ्या मालकांना जाऊन सांग, आम्ही सूर्यदादाच्या बहिणीत. इतक्या सहजासहजी फसून तुमची कारस्थानं पूर्ण करू देणार नाही मी, कळलं का? पुढ्या हो चालू. बाबा थांबा, तुमची उदीच बाहेर काढतो आता. थांबा 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 थांबा. आता मी माझ्या आशिलांना एक प्रश्न विचारू इच्छितो. मला सांगा की तुमचे आणि मालन यांचे प्रेम संबंध होते? हे बघा, शांत व्हा तुम्ही. हे घ्या पाणी. नको आम्हाला पाणी, नको आम्हाला काय नको. आम्हाला कोर्टाकडे एकच गोष्ट मागायची, आम्हाला मरण द्या, आम्हाला शिक्षा द्या, आम्हाला फाशी द्या. ज्या माणसानं आम्ही जीव लावला, ज्यांना तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, तीच माणसं आमच्यावर आज नको नको ते आरोप करतायत. आमच्याची बघवत नाही. आमचं चुकलं तरी काय? आमचं काय चुकलं? आमचं काय चुकलं? ऑर्डर ऑर्डर. परांजपे, तुम्ही कोर्टाची शिस्त समजावून सांगितली नाहीयेत का यांना? आय एम सॉरी डॅडी, ही वेळ भावूक होण्याची नाहीये. तुम्हाला तुमचं निर्दोषत्व सिद्ध करायचं असेल तर कोर्टासमोर तुम्हाला बोलावं लागेल, पुरावे द्यावे लागतील. तुम्हाला बोलायला लागेल डॅडी, बोलायला लागेल. काय बोलायचं वकील साहेब, काय बोलायचं? अहो, माझी शालन गेल्याचा चटका माझ्या जीवाला लागलाय. हो, ती जखम अजून पुरती भरली बी नाही ना. आमच्यावर त्यांच्याच खोरांचा आरोप केला जातोय. हा आरोप आमच्यावर होण्याआधी आम्हाला मरण का आलं नाही हा प्रश्न पडलाय आम्हाला. जज साहेब तुम्हाला सांगतो, माझं आणि शालनचं एकमेकांवर लय जीव होता. हो, लय प्रेम होतं आमचं. म्हणून तर आम्ही लग्न केलं नाही. आता तुम्ही मला सांगा, जिच्यावर माझं एवढं प्रेम आहे, जिच्यावर माझा एवढा जीव आहे, तिचं आम्ही
खून करू का, तिला मारून टाकू का? आम्हाला कोर्टाला एवढंच सांगायचंय का कुणाचा तरी गुन्हा लपवण्यासाठी हा आरोप आमच्यावर केला जातोय. तुम्हाला जे काही बोलायचंय स्पष्ट बोला. आम्ही बोलू, आम्ही लाख बोलू, पर ते या कोर्टातल्या प्रत्येकाला पचल का, हा प्रश्न आम्हाला पडलाय. डॅडी, तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते कोर्टासमोर बिनधास्त सांगा. जज साहेब, माझ्या शालेंच्या खुनाचा आरोप माझ्यावर करून मी किती वाईट आहे हे कोर्टाला फक्त भासवलं जातंय, पण सत्य काहीतरी वेगळंच आहे. माझ्या शालनचा खून मी नाही, या मालननं केलाय. आय ऑब्जेक्ट माय लॉर्ड. जालिंदर निंबाळकर यांनी केलेले हे आरोप अत्यंत बेसलेस आहेत. इनफॅक्ट शालन निंबाळकर यांच्या खुनाचा मालन निंबाळकर यांच्यावर आरोप केल्याने मालन निंबाळकर यांना त्रास होणार आहे ह्याची त्यांना पूर्ण कल्पना असल्यामुळेच अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करतायत ते माझ्या आशिलांवर. ऑब्जेक्शन सस्टेन. थँक्यू युअर ऑनर. परांजपे, कोर्टात असे पुरावे नसताना आरोप करता येत नाहीत हे सांगितलं नाहीयेत का तुम्ही यांना? नाही नाही जज साहेब, यात आमच्या वकील साहेबांची काय बी चूक नाही. आम्हीच भावनेच्या भरात सगळं बोलून गेलो, पण का बोलून गेलो असं वाटतंय आम्हाला आता. जज साहेब, शालन गेली तेव्हा तिथं मालन फक्त एकटीच होती, दुसरं कुणीच नव्हतं. आता ही गोष्ट घडून गेल्यावर इतक्या दिवसांनी आम्हाला आरोपी म्हणून इथं उभं केल्यावर आमच्याच्यानं राहवलं नाही, म्हणून आम्ही सगळं खरं खरं सांगून बसलो. हे बघा जालिंदर निंबाळकर, तुम्ही हे जे सगळं बोलताय ना हे तुमच्यासाठी फक्त सत्य आहे, पण याचे जर तुमच्याकडे पुरावे नसतील तर तुम्ही असे आरोप करू शकत नाही. पुरावा काय द्यायचा जज साहेब? या गोष्टी काय एका दिवसात घडलेल्या नव्हत्या हो. आम्हालाच या मालनची दया आली. आम्ही तिला घरात आणलं, हक्काचं घर दिलं, पण आल्या दिवसापासून हे मालनचे ते शालनचे खटके उडाले. रोज उठून दोघी भांडायच्या. आमचं जगणं नकोसं झालं होतं या भांडणांपायी. आम्ही लय चटके सहन केले जज साहेब, आम्ही लय चटके सहन केले. असं काहीही नव्हतं. खोटं बोलतायत हे जज साहेब. माझ्या आयांमध्ये अगदी जिव्हाळ्याचं नातं होतं, सख्या बहिणीसारख्या होत्या त्या दोघी जणी. हे बघा, तुम्ही खाली बसा. जालिंदर, बोला. तू शिक्षणासाठी शहरात गेली होतीस गे, तुला कसं माहित असणार? पण हिथं आम्ही काय बघत होतो ते आम्हालाच माहीत. जज साहेब, आम्ही आमच्या लेकीला डॉक्टरकीच्या शिक्षणासाठी शहरात पाठवलो, पण त्यांना आम्ही इथल्या भांडणांबद्दल कधीच काही कळवलेलं नाही. आमच्या पोरीच्या मनावर परिणाम झाला असता व अभ्यासावर परिणाम झाला असता. तुम्हाला सांगतो जज साहेब, या दोन बायका दिवस रात्र नुसत्या भांडायच्या आणि आमची अवस्था अडकीत त्यात सापडल्यासारखी झाली होती हो. जज साहेब, त्याच भांडणाच्या रागातून या मालननं माझ्या शालनचा जीव घेतला असणार. मिस्टर जालिंदर, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, बिनबुडाचे आरोप करू नका प्लीज. अहो कालिंदी मॅडम, काहीतरी कोर्टाला ठरवू द्या की. माय लॉर्ड, या दोघी एकमेकींशी कशा वागायच्या याचे व्हिडिओज आहेत आमच्याकडं, आणि हे व्हिडिओज या केसला नक्कीच काही वळण देऊ शकतात. तेव्हा ते व्हिडिओज कोर्टासमोर सादर करण्याची परवानगी असावी. युअर ऑनर, अशा प्रकारे ऐनवेळी कुठलाही पुरावा नाही दाखवू शकत ते. कालिंदी मॅडम, आत्तापर्यंत ठोस असं या केसमध्ये मला काहीच मिळत नाही. आता हे जे व्हिडिओ देत आहेत
त्याच्यातून बघूया ही केस किती पुढे जाते ते पाहूयात. सो प्लीज कोऑपरेट. परवानगी आहे. मॅडम रेडी. तुला काय गरज होती ग त्या शोभाला आता अशी सुट्टी द्यायची? अक्का उगा बिनबुडाचा आरोप माझ्यावर करायचा नाही. ती मी नाही सुट्टी दिली तिला. तू नाही दिली तर मग कोणी दिली? अक्का लय होतंय आता, सांगून ठेवते. मला सांगते तुला सावध राहायसारखी वागवते का? किती जीव लावते मी तुला. लोक अजून मी पत्ता नाही आरब. तू अक्कांचा पोरगा आहेस का माझा आहे अजून मी करत नाही त्यासनी. चंद्रू आरब ही बघी माझ्या पोराला माझ्यापासून तोडायला चालली आहे आणि मी काय गप्प बसू आहे रे? अयो माझा पोरगा म्हणजे त्या आणि माझा कोण आहे हो त्यो? युअर ऑनर, मला एक गोष्ट कळत नाहीये, या घरातल्या भांडणांनी काय सिद्ध होणार आहे? आणि मुळात आपण इथे खुनाच्या खटल्यासाठी आलेलो आहोत की घरातल्या भांडणांच्या? आणि प्रत्येक घरामध्ये किरकोळ भांडणं असतातच माय लॉर्ड. त्याचा अर्थ असा होत नाही की या भांडणांमुळेच तो खून झालेला आहे. जज साहेब, मला असं वाटतं आदरणीय कालिंदी मॅडमनी व्हिडिओ नीट बघितलं नाही वाटतं. मॅडम अहो नीट बघा ना. त्या व्हिडिओमध्ये या मालननं आणि शालननं एकमेकींवर बंदूक ताणले हो. याला म्हणतात जालिंदर निंबाळकरचं डॉक्टर. माणसानं पुढचा बंदोबस्त आधीच करून ठेवला, ऐन टायमाला असा फायदा होतो. डॅडी चला पटकन वर. अहो तुमच्या दोन्ही बायकांनी ना घर डोक्यावर घेतले. मी त्या तेजूला जरा काय बोलायला गेलो, मारायला गेलो ना, त्या दोघी एकमेकांची कचा कचा भांडते. ते तुम्ही काहीच कसं बोलत नाही हो त्यांना? बसा 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 बसा, शांत व्हा. नाटकं करतात ते, आम्हाला खोळा समजतात. पण त्या नाटकं करत असल्या ना तर आम्ही बी लय पोचलेले कलाकार आहे. हे छत्री, यांची नाटकं रेकॉर्ड करतोयस ना? डॅडी तुम्ही काळजीच करू नका. अहो त्यांची सगळी नाटकं शूट केल्यात माझ्या मोबाईलमध्ये. जपून ठेव. पुढे या एक होऊन आमच्यावर जेव्हा डाव करतील ना तेव्हा हे रेकॉर्डिंग कामाला येईल. अहो डॅडी काही पण काय बोलताय हो तुम्ही? या दोघी तुमच्यावर का डाव टाकतील? अहो मान वर करून बघत नाही हो तुमच्या समोर. हितच फसता तुम्ही चिरंजीव. कसे वाघ जंगलात जोर फिरत असतो का नाही असा मस्त, तर त्याला सगळे प्राणी घाबरतात. आणि जेव्हा त्याला इजा झाली तो एका जागी बसला का झाले माकडे बी येऊन शेपूट वाढतात. कळलं काही? जाऊ द्या. माय लॉर्ड, माझे अशील निर्दोष असण्याचा अजून एक पुरावा मी कोर्टासमोर सादर करू इच्छितो. ज्या दिवशी शालन यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या दिवशी माझे अशील जालिंदर हे त्यांच्या गावातच नव्हते. ते त्या दिवशी पुण्याला होते. त्यांचे लोकेशनचे रिपोर्ट्स आहेत आमच्याकडे. मॅडम तुम्ही बघा. हनुमंतराव, आमचा फोन हा घ्यायचा, सातारा हॅवनी सरळ पुणे गाठायचं. तिथं कोणाला पुणे विद्यापीठ विचारायचं. तिथं एक चक्कर मारायची आणि परत घरी यायचं. कळलं का? हो डॅडी. निघ. डॅडी पण तुम्ही? हनम्या, तुला पगार कसला देतो आम्ही? काम करायचा ना, प्रश्न विचारण्याचा नाही.
गप गुमान जायचं, सांगितलेलं काम करायचं. निघ. माय लॉर्ड, आजपर्यंत माझ्या आशिलाच्या चारित्र्यावर अनेक शिंतोडे उडवले गेले, त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या घोषणा केल्या गेल्या. हे सगळं काही तुमच्या कानावर आलंच असेल. पण माझे आशिल यांनी ते राहत असलेल्या ठिकाणी अनेक कुटुंबियांना मदत केलेली आहे. त्या लोकांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलेला नसेल. माझे आशिल एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे. त्यांच्यावर एक सुद्धा आरोप सिद्ध झालेला नाही, तरी देखील त्यांना लोकांच्या रोषाला बळी पडावं लागत आहे. माय लॉर्ड, तर त्याचं कारण काय? तर माझ्या आशिलांवर सूर्यकांत आणि त्याच्या कुटुंबियांनी केलेले घाणेरडे आरोप. माझी कोर्टाला विनंती आहे, माझ्या आशिलांच्या हितचिंतकांचा विचार करून त्यांना जामीन मंजूर करावा. कोर्टाने जालिंदर निंबाळकरांची पूर्ण बाजू ऐकून घेतली आहे. कालिंदी मॅडम, तुम्हाला मालन निंबाळकरांच्या बाजूने काही बोलायचंय का? येस युअर ऑनर. युअर ऑनर, माझ्या वकील मित्रांनी जालिंदर निंबाळकर यांच्या चांगुलपणाचा पाढा आत्ता वाचलेलाच आहे. आणि माझ्या आशिल मालिन निंबाळकर हे त्यांच्या आशिलाची प्रतिमा कशी मलिन करत आहेत याचाही पाढा त्यांनी वाचलेला आहे. ह्याच्यामध्ये किती खरं आहे किती खोटं आहे हे सगळं ठरवण्यासाठी कोर्ट समर्थ आहेच आहे. पण मला माझ्या वकील मित्रांची एक गोष्ट मात्र अगदी पटली, ते म्हणजे जालिंदर निंबाळकर हे अत्यंत प्रतिष्ठित आहेत. आणि जालिंदर निंबाळकरांची ही जी प्रतिष्ठा आहे ती त्यांच्या राजकीय संबंधातून आलेली आहे. युअर ऑनर, मला असं वाटतं की असा प्रतिष्ठित माणूस जेव्हा गुन्हा करतो ना तेव्हा तो गुन्हा उघड नाही करत, तर तो दाबण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी तो त्याचे राजकीय संबंध वापरतो. आणि मला असं वाटतं युअर ऑनर, जालिंदर निंबाळकरांनी सुद्धा हेच केलेलं आहे. तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? परांजपे, प्रतिष्ठित असणं म्हणजे निर्दोष असणं असं होत नाही. त्यामुळे ज्या लोकांना चेहराच नाहीये अशा लोकांचे कोर्टामध्ये दाखले देऊन जालिंदर निंबाळकरांना मोठं करणं प्लीज थांबावा. युअर ऑनर, या केसची दुसरी बाजू म्हणजे गेल्या 15 दिवसांमध्ये पोलिसांना या केसमध्ये कुठलीही नवीन लीड मिळालेली नाहीये. ना जालिंदर निंबाळकर दोषी असल्याचे ना ते निर्दोष असल्याचे. माय लॉर्ड, जालिंदर निंबाळकर यांचे राजकीय संबंध दूरपर्यंत पसरलेले आहेत. त्यामुळेच आम्हाला अशी शंका आहे की पोलीस सुद्धा याच्यामध्ये हवं तितकं लक्ष घालत नाहीये. कालिंदी मॅडम, तुम्ही प्रशासनावर आणि पोलिसांवर शंका घेताय असं समजायचं का आम्ही? नाही युअर ऑनर, मी फक्त जालिंदर निंबाळकर यांच्या भीतीचं, त्यांच्या एरियामध्ये असलेला त्यांचा दबदबा आणि दडपशाही याची फक्त कोर्टाला जाणीव करून देते. या केसचा जर स्वच्छ आणि पारदर्शीपणे तपास व्हायला हवा असेल तर पोलिसांनी तपासाची गती वाढवून या केसमध्ये लक्ष घालणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं युअर ऑनर. नाहीतर आपल्या हाताला काहीच लागणार नाही. अशा परिस्थितीमध्ये जालिंदर निंबाळकर यांचा जामीन जर आपण मंजूर केला तर ते या केसमध्ये अडचणी निर्माण करण्यासाठी समर्थ आहेत युअर ऑनर. त्यांच्या विरुद्ध आपल्याकडे एकच साक्षीदार आहेत, त्या म्हणजे मालन निंबाळकर. कोण जाणे, कदाचित पुढच्या तारखेला त्या कोर्टामध्ये पोहोचू नये म्हणून जालिंदर निंबाळकर. आय ऑब्जेक्ट माय लॉर्ड. माझ्या आशिलांवर पुन्हा पुन्हा टोकाचे आरोप होत आहेत माय लॉर्ड. ऑब्जेक्शन सस्टेन. कालिंदी मॅडम, तुम्ही मुद्दा सोडून बोलू नये. आय एम सॉरी युअर ऑनर, मला फक्त खरी परिस्थिती कोर्टापुढे मांडायची होती. जालिंदर निंबाळकर स्वतःला निर्दोष साबित करण्यासाठी काहीही करू शकतात. आय ऑब्जेक्ट माय लॉर्ड. परांजपे, त्यांना त्यांचा मुद्दा तरी कंप्लीट करू द्या. तुम्ही खूप बोललायत, आता त्यांना बोलू द्या. थँक्स युअर ऑनर. युअर ऑनर, मी कोर्टाला फक्त एवढीच विनंती करेन की हा तपास पारदर्शीपणे पुढे जायला हवा असेल तर जालिंदर निंबाळकर यांना कोर्टाने जामीन मंजूर करू नये युअर ऑनर. आणि पोलिसांना या प्रकरणामध्ये गांभीर्याने लक्ष घालण्याचे आदेश दिले जातात. दॅट्स ऑल युअर ऑनर.